नमस्कार, मी मनीषा आणि स्वागत आहे तुमचं आजच्या मिनी ब्लॉगमध्ये. आज महाबळेश्वर फॅमिली ट्रिपबरोबर हा आमचा शेवटचा दिवस होता. त्यासाठी आहे ना आज आम्हाला इथे चेकआउट करायचं होतं. त्यासाठी मी सगळी पॅकिंग वगैरे केली होती आणि पुन्हा एकदा बॅग पॅकिंग तर झालीच होती, पण पुन्हा एकदा म्हटलं सगळं एकदा चेक करूया. कारण का 2 दिवस राहिल्यामुळे ना सगळं मुलांचे कपडे वगैरे सगळ्या ज्या वस्तू आहेत ना ते इकडे-तिकडे ठेवल्या होत्या. मग पुन्हा म्हटलं चला आपण पूर्ण एकदा आहे ना व्यवस्थित चेक करून घेऊया. त्यानंतर बॅग घेतली आणि मग परत आम्ही दुसरीकडे शिफ्ट होणार होतो. आता ह्या रूमला बाय बाय करून आता आम्ही खाली चाललो होतो. खाली गेल्यावरती आहे ना छान असा सगळ्यांबरोबर ब्रेकफास्ट केला होता. तर मस्तपैकी छान आहे ना असे आलू पराठे आणि पनीर पराठे होते आणि त्यासोबतच दही आणि मस्तपैकी छान असं लोणचं होतं. ब्रेकफास्ट झाल्यानंतर आम्ही सगळे गेलो मॅप्रो गार्डनमध्ये आणि तिथे गेल्यावरती सगळ्यात फ्रेश आणि ज्युसी स्ट्रॉबेरी दिसत होती आणि सगळीकडे ना फक्त टेस्ट तरी करा म्हणून असं टेस्ट करूनच पोट भरत होतं. तर इथे ना टेस्ट केली होती आणि त्यांना सांगितलं होतं की आम्ही जाताना घेऊन जातो म्हणजे वजन घ्यायला नको. आणि आता आम्ही मॅप्रो गार्डनमध्ये गेलो होतो. तर आता जसं आम्ही गार्डनमध्ये जाऊ ना तशी गर्दी पण वाढत होती. त्यामुळे मी स्वरूपचा हात पकडला होता, पण त्याला असं वाटतंय की मी आता मोठा झालो आहे म्हणून मम्मा तू माझा हात पकडू नको म्हणून त्याच्यावरती लक्ष ठेवत होती. त्यानंतर आहे ना शिशा थोड्या वेळाती आहे ना आम्ही आतमध्ये गेलो तशी शिशा झोपी गेली होती. आणि आता इथे आहे ना जसं एंटर केलं तसंच तिथे आहे ना छान असं आहे ना चॉकलेट ज्यूस हे सगळं टेस्ट करायला भेटत होतं. आणि स्वरूपला एवढं भारी वाटत होतं ना की मम्मा की हे बघ ना हे वेगळं चॉकलेट आहे, हे असं ज्यूस आपल्याला टेस्ट करायला देत आहेत. तर इथे सगळ्यात गेल्या आधी आहे ना हे चॉकलेट टेस्ट केलं तर त्याला ते आवडलं. आणि मी देखील आहे ना तिथे एक वेगळ्या प्रकारची चटणी होती, त्या चटणीमध्ये डीप करून ते खाल्लं. आणि नेमकं स्वरूपने बोलला की मम्मा मला तुझ्या जवळचे चॉकलेट दे. माझ्या काही एवढं लक्षात आलं नाही आहे आणि खाल्लं त्याने. आणि त्यानंतर तो एवढा चिडला की तू मला एवढं तिखट चॉकलेट का दिलं. म्हटलं सॉरी बाळा, माझ्या लक्षातच आलं नाही आहे, तू दे बोला म्हणून मी दिलं. आणि त्यानंतर मग आम्ही पुढे फिरायला गेलो. आता गार्डनमध्ये फिरून झाल्यानंतर थोडा वेळ आम्ही बसलो तिकडे आणि तिथली फेमस आईस्क्रीम ऑर्डर केली होती. आणि ही आईस्क्रीम आहे ना खरंच इतर ठिकाणी आपण जी आईस्क्रीम खातो ना त्यापेक्षा खरंच ह्याची टेस्ट आहे ना अगदी नॅचरल आणि रिअल खूप छान होती. तर सगळ्यांनी आहे ना छान आईस्क्रीम एन्जॉय केली. आता इकडे सगळे आईस्क्रीम खात आहेत म्हटल्यावरती मी देखील टेस्ट केली, कारण का सध्या डाएटवर आहे. त्यामुळे आईस्क्रीम वगैरे असं काही खाणं बंद होतं. पण जसं फिरायला गेलो ना पिकनिकला गेलं होतं तसं हे 2-3 दिवसासाठी डाएट आम्ही पूर्णपणे बंद केलं होतं. आणि मस्तपैकी छान असं पूर्ण फॅमिलीसोबत छान असं आईस्क्रीम एन्जॉय केलं होतं. तर इथे मुलांनी आणि आम्ही आईस्क्रीम खाऊन झाल्यानंतर परत आम्ही इथे फिरायला गेलो होतो. तर फिरून झाल्यानंतर ना स्वरूपला एक गेम खेळायचा होता, जो तो जसं आम्ही एंटर केलं तेव्हापासून तो मागे लागला होता. तर ह्या गेममध्ये ना मुलांना असं वरून सोडलं जातं आणि तुम्हाला जेवढे हातामध्ये चॉकलेट येतील तेवढे तुम्ही पकडू शकता. हे बघ बाळा स्वरूप.
तर एवढे सगळे चॉकलेट त्यांनी जिंकले होते आणि त्याचं आहे ना तेव्हापासून चालू होते की मम्मा मी घरी गेल्यावरती स्कूलमध्ये गेल्यावरती हे सगळं माझ्या फ्रेंड्सला द्यायला तो रेडी होता. पण स्वतःच्या बहिणीला एकही द्यायला तो रेडी नव्हता, कारण का त्याला सगळे फ्रेंड्सला द्यायचे होते. त्यानंतर तिथले काही आम्ही ज्यूस ट्राय केले होते जे छान होते आणि वेगवेगळे ना बरंच असं आहे ना ज्यूस होते, तिथे वेगवेगळे स्नॅक्स होते. ते सगळं आपण इथे टेस्ट करू शकत होतो. खरं तर आहे ना हे टेस्टिंग करता करताच आमचं पोट भरलं होतं, पण मन काही मात्र भरत नव्हतं. टेस्ट कर बाळा, थांबते देत आहेत. आता मॅप्रो गार्डन फिरून झालं होतं, शॉपिंग देखील झाली होती सगळ्याची आणि त्यानंतर आम्ही निघालो होतो हॉटेलवरती. पण जाण्याआधी ना स्वरूपला हे काही जे चॉकलेट भेटले होते ना ते चॉकलेट जिंकण्याचा आनंद काही वेगळा होता. त्यानंतर आधी हॉटेलवरती गेलो, फ्रेश झालो आणि इथे आहे ना लंच केला होता. आणि लंचनंतर असा प्लॅन होता की आम्ही लगेचच पुण्याला निघणार होतो, पण प्लॅनमध्ये काही थोडेफार चेंजेस झाले, त्यामुळे आम्ही अजून एक दिवस राहिलो. पण प्राजक्ता, शशीदादा आणि सनय हे निघाले होते, मग त्यांना आधी बाय केलं. आता त्यांना बाय केल्यानंतर समोरच जे तुम्हाला दिसतंय ना तिथेच अगदी जवळ टेबल लँड पॉईंट आहे आणि पुन्हा एकदा आम्हाला सगळ्यांना तिकडे जायचं होतं. आम्ही आहे ना आदल्या दिवशीच गेलो होतो, पण त्यावेळेस थोडा अंधार झाला होता, त्यामुळे आम्हाला पूर्णपणे फिरता आलं नाही आहे. म्हटलं आज आपण फिरूया आणि छान असा आनंद घेऊया. पण नेमकं झालं असं की आम्ही गेलो आणि एवढं पावसाचं वातावरण झालं होतं ना, त्यामुळे परत एकदा आम्हाला तिथे काही जेवढं फिरायचं होतं ते फिरणं नाही झालं. पण पूर्ण फॅमिलीसोबत पुन्हा एकदा आम्हाला छान असं पावसाचा आनंद घेता आला. पहिल्यांदाच सगळे मस्त एकत्र भिजलो. खरं तर असं वाटलं की पाऊस येणार नाही आहे, थोडासा पडेल आणि लगेचच जाईल. आणि मी एकच आंब्रेला आणली होती, तर आंब्रेला ह्यासाठी आणली होती की ऊन वगैरे असेल त्यामुळे उन्हाचा त्रास शिशाला किंवा स्वरूपला होऊ नये यासाठी आणली होती. पण झालं असं उलटं की पाऊस एवढा धोधो आला की सगळ्यांना पहिल्या पावसात भिजण्याचा आनंद देऊन गेला. आणि त्याचबरोबर एवढे सुंदर असं वातावरण झालं होतं आणि असे छान छान असे रेनबो दिसत होते, त्यामुळे मुलांना ते दाखवले आणि मुलं एवढे आवडीने बघत होते ना की रेनबो दिसतोय म्हणून. आणि हे बघा एवढं छान असं वातावरण झालं होतं. ते खूप लांब गेलं स्वरूप आणि एवढा जोरदार पाऊस चालू झाला होता आणि तिथेच आम्ही ना चहा घेतला, त्यामुळे थोडंसं बरं वाटलं. आणि लगेचच इथे आम्ही पहिला गाडी आली तशी आम्ही हॉटेलवरती आलो. आणि गेल्या ना शिशाचं असं म्हणणं होतं की तिला बाबाला फोन करून सगळं सांगायचं होतं. कोणाला फोन लावलं? बाबांना. काय बोलली बाबांना? आता आहे ना पावसात भिजून आलो होतो, फ्रेश झालो आणि त्यानंतर ना मस्तपैकी असं गरमागरम नूडल्स आले होते, ते छान एन्जॉय केले होते. शिशाला झोप लागली होती, त्यामुळे ना मी झोपवत होती. आणि नेक्स्ट डे अर्ली मॉर्निंग म्हणजे लवकरच आम्हाला निघायचं होतं, तर त्याची तयारी केली आणि लगेच आम्ही निघालो. तर इथे आहे ना स्वरूप खुश होता, कारण काय ना त्याला सेपरेट सीट भेटलं होतं आणि त्यामुळे म्हटलं की आता मी इथे झोपून जातो. पण नेमकं झालं असं की निघताना ना शिशाला थोडंसं पायाला लागलं होतं, त्यामुळे ती सतत रडत होती, तिला ते दुखत होतं. त्यामुळे थोड्या वेळाने पुढे गेल्यावरती ना ड्रायव्हर काका देखील बोलले की तुम्ही आहे ना थोडंसं बाहेर उतरा, तिला खाऊ वगैरे घ्या जेणेकरून ती शांत राहील. तिला खाऊ घेतला, जरा स्वीट्स वगैरे तिच्या आवडीचं खाऊ घेतला आणि मग ती थोडीशी खेळायला लागली. आणि तोपर्यंत स्वरूपची छान झोप झाली होती.
आणि त्यानंतर आहे ना ड्रायव्हर काकांना पुढे जाऊन गाडीमध्ये CNG भरायचं होतं आणि CNG भरण्यासाठी खूप लाईन होती आणि तिथे अनु, दादा, कृपा दिदी सगळेच त्यांना देखील CNG भरायचं होता गाडीमध्ये. त्यासाठी आम्ही म्हटलं आईस्क्रीम खाऊया, कारण का ड्रायव्हर काकांना थांबायला वेळ नव्हता आणि थोड्या वेळात असं झालं की CNGसाठी आहे ना लाईटच नव्हती. त्यामुळे त्यांना सांगितलं की बराच वेळ लागेल. मग त्यांनी कॉल करून सांगितलं की तुम्ही लंच करून घ्या. मग त्यामुळे आम्हाला पुन्हा एकदा सगळ्यांबरोबर लंच केला, छान एन्जॉय केला आणि ह्या आठवणी आहे ना मला यूट्यूबच्या माध्यमातून ह्या साठवून ठेवता येतं. त्यामुळे खरंच खूप भारी वाटतं आहे, कारण की ना बऱ्याच वेळेला काय होतं आपल्या मोबाईलच्या गॅलरीमध्ये आहे ना आपण 1-2-3 वर्ष आपले फोटो व्हिडिओ असतात, त्यानंतर आपण काही कारणामुळे डिलीट करतो. पण यूट्यूबच्या माध्यमातून ह्या आठवणी फोनमध्ये तर राहतीलच, त्याशिवाय मनाच्या आठवणीच्या गॅलरीमध्ये नक्कीच सगळ्यांच्या कैद राहतील. तर असा होता आजचा व्हिडिओ आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज चॅनेलला शेअर, लाईक, सबस्क्राईब करून मला सपोर्ट करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्यास धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि फ्रेश व्हिडिओसोबत. तो